पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेवक पद रद्द झालेल्या सीमा फुगे यांच्या विरोधात तक्रार न करण्यासाठी त्यांचे पती आणि भोसरीतील प्रसिद्ध गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्याकडून तब्बल 61,50,000 रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शिवसेनेचे विभाग प्रमुख अशोक कोतवाल यांच्यासह 2 जणांना अटक केली। या घटनेमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। अशोक मधुकर कोतवाल आणि मनोज मधुकर कोतवाल असे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत। या प्रकरणी दत्ता ज्ञानेश्वर फुगे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। अशोक कोतवाल यांच्या पत्नी सारिका कोतवाल यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून भोसरी गावठाण प्रभागातून सीमा फुगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यात पराभव झाल्यानंतर सारिका कोतवाल यांनी सीमा फुगे यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आक्षेप घेत त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे। त्या संदर्भातील चौकशीत फुगे यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची निवड रद्द झाली। तसेच त्यांच्या विरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील नोंदवला गेला आहे। दरम्यान मनोज कोतवाल आणि अशोक कोतवाल यांनी दत्ता फुगे यांना सीमा फुगे यांनी दिलेले बनावट जात प्रमाणपत्र महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्याकडे देऊन तुमची तक्रार करू, त्यामुळे तुमच्या पत्नीचे नगरसेवक पद रद्द होईल ही तक्रार न करण्यासाठी त्यांनी दत्ता फुगे यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली। त्यावेळी घाबरून फुगे यांनी वेळोवेळी त्यांना 61,50,000 रुपये रोख दिले। मात्र तरी देखील अशोक कोतवाल आणि सारिका कोतवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार सीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द झाले। त्यामुळे तुम्ही पैसे घेऊनही तक्रार केली, आता मी दिलेले पैसे परत करा अशी मागणी दत्ता फुगे यांनी कोतवाल यांच्याकडे केली। यावर उलटून कोतवाल यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून भिंतीवर फायरिंग केली। दत्ता फुगेंच्या पोटाला पिस्तूल लावून पुन्हा पैसे मागितल्यास नवरा बायको दोघांनाही ठार मारेन अशी धमकी दिली। उपलब्ध पुरावे पाहून अशोक कोतवाल आणि मनोज कोतवाल यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात खंडणी आणि खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक करण्यात आली। ही कारवाई शहाजी सोळुंके, राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सचिन सावंत यांनी केली। सन 2012ला 2012 मध्ये कॉर्पोरेशनचे जे इलेक्शन झाले त्यात पिंपरी चिंचवड प्रभाग 35A हा महिला रिझर्व आणि ओबीसी रिझर्व असा वार्ड होता। या वार्डातून सीमा दत्ता फुगे या निवडून आल्या। त्यांनी सारिका अशोक कोतवाल यांचा पराभव केला। पराभव झाल्यानंतर यात जे अशोक कोतवाल जे आहेत, सीमा आपल्या सारिकांचे जे पती आहेत अशोक कोतवाल, हे आपल्याकडे पूर्वीचे यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत। यांनी आणि यांच्या भावाने मिळून सीमा फुगे आणि दत्ता फुगे यांना धमकवण्याचं सुरू केलं की तुम्ही जे सर्टिफिकेट आणलं ओबीसीचं ते सर्टिफिकेट हे बोगस सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही जर ते सर्टिफिकेट बोगस आहे म्हणून तुमचं आम्ही नगरसेवक पद रद्द करू, रद्द करायचं नसेल तर 1 कोटी रुपये खंडणी द्या आणि खंडणी न दिल्यास आम्ही ते कळवू पोलिसांना वगैरे। तर त्या धमकवण्यामुळे सीमा फुगेंचे पती दत्ता फुगे यांनी 61,50,000 रुपये आत्तापर्यंत या कोतवालांना दिलेत, परंतु उरलेले पैसे न दिल्यामुळे त्यांनी चिडून जाऊन दत्ता फुगेला एक दिवस त्यांच्या घरी बोलवलं आणि त्यांच्यावर फायरिंग केलं साधारणतः। आणि फायरिंग केल्यानंतर त्यांच्या पोटालाही रिव्हॉल्वर वगैरे लावला आणि पैशांची डिमांड केली आणि वारंवार धमकवण्याचे प्रकार चालू होते। त्यामुळे आज क्राईम ब्रँचची आमची खंडणी विभाग येतातले सिनियर इन्स्पेक्टर आमचे सचिन सावंत आणि त्यांच्या टीमने त्यांना अटक केलेली आहे। दोघं भावांना, अशोक फुगेला आणि त्याच्या भावाला अशोक कोतवाल आणि मनोज कोतवाल या दोघं भावांना अटक केलेली।